ॲस्ट्रो साधना कॉस्मिक हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बघता बघता आपला हा रेकी लेवल 1 हा आज संपणार आहे. आपण आज 7 चक्रांविषयी माहिती घेणार आहोत, जे की आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ही 7 चक्र जी ऊर्जेचे स्थान आहेत, ते अतिशय महत्वाचे आहे. तर ह्या 7 चक्राविषयी आपण माहिती घेण्या अगोदर आपण काय काय पाहिलं याचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण रेकी लेवल 1 हे यासाठी बघतो की आपण जेव्हा रेकी साधक होणार आहोत, तेव्हा स्वतःची शुद्धी, स्वतःचं शोधन, पण आपण कोण आहोत हे समजून घेणं आणि स्वतःची अंतर्गत शुद्धी करणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण पहिला रेकी लेवल 1 हा शिकत असतो. तेव्हा आपण पाहिलं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यासाठी सर्व काही करायला तयार आहे आणि ती करतही आहे. मग आपल्याच जीवनात दुःख एवढी का येतात? आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि नातेसंबंध या लेवलवरची दुःख असतात. आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे असतं? आपल्याला पाहिजे असतं की नात्यामध्ये प्रेम असावं, आपली आर्थिक स्थिती चांगली असावी, आपलं शरीर तंदुरुस्त असावं, आपण दीर्घायुष्य असावं, सुख समाधान आपल्याला मिळावं, आपला बॉस चांगला असावा किंवा आपले शेजारी सगळे चांगले असावे, शेजारी सगळे चांगले असावे. ह्या सगळ्या अपेक्षा आपल्या असतात आणि त्या पूर्ण व्हाव्या ही मनोमन आपली इच्छा असते आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो. पण होतं काय? तर ही गोष्ट आपल्याकडे येता येता आपल्यापासून दूर निघून जाते. कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला मिळत नाही. मग असं का होतं? ते बघायचंय आपल्याला अगोदर. तर असं का होतं? मग अगोदर आपल्याजवळ काय आहे हे आपण बघू. हो ना, हे आपल्यापासून दूर जातं, म्हणजे मग आपल्याजवळ काय आहे हे आपण बघूया. तर आपल्याजवळ काय आहे? अरे सॉरी. आवाज नाही येत आहे. मग सांगायचं की नाही? आवाज नाही, आत्ता आला आवाज. हा, मग तेच मगाशीच म्हणायचं ना, मी विसरून गेले होते. नाही मग हो, आत्ता आलं. ठीक आहे. 1 मिनिट. तर आपण दुसऱ्यांबद्दलच्या कंप्लेन, दुसऱ्यांबद्दलचा राग, आपल्या सगळ्या जीवनातल्या दुःखांना दुसऱ्याला जबाबदार धरणं, हे सगळं आपल्याकडे आहे. आपण असं कधीच बघत नाही की आपण काहीतरी चुकतोय. आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये गर्व आहे, आपण म्हणजे
कशाचा ना कशाचा अहंकार आपल्यामध्ये आहे. मग सांगा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही डिवाइन एनर्जी, ही एवढी पवित्र एनर्जी, ही आपल्यापर्यंत येईल कशी? कारण ह्या षडरिपुणी आपण सगळे ब्लॉकेजेस आपल्यामध्ये करून ठेवलेले. मग आपल्याला पहिल्या लेवलमध्ये हे सगळे ब्लॉकेजेस दूर करायचे आणि ते आपण केले. कसे केले? आपण ह्या सगळ्या गोष्टींना आठवलं, ह्या नकारात्मक ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत, आपण कुणाला त्रास दिलाय, आपण आपल्याला कुणी त्रास दिलाय, आपण कुणाला काही अपशब्द बोललेत, कुणी आपल्याला अपशब्द, कुणाबद्दलचा तिरस्कार आपण मनामध्ये ठेवलाय, घृणा मनामध्ये ठेवलीये, जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना आपल्या जीवनातून, आपल्या मनातून आपण डिलीट करून टाकलं, त्यांना माफ करून टाकलं आणि त्यांची माफी मागितली. ही प्रक्रिया आपण केली आणि स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मानसिक लेवलवर आपण शुद्ध होण्याचा प्रयत्न केला, कारण ही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जी ब्लॉकेजेस तयार करत होती किंवा स्पीड ब्रेकर तयार करत होते, ते सगळे आपण दूर केले आणि कर्मा कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. रेखी काय करत असते? आपले कर्म बॅलन्स करते आणि त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं. पण आपली तेवढी मानसिक तयारी, तेवढी शुद्धता ही आपल्याजवळ असायला पाहिजे. मग आता त्याचे टेक्निक पण आपण शिकलो. कोणते टेक्निक? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. अफर्मेशनचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होत असतो? कारण आपण सतत निगेटिव्ह आणि नकारात्मकच बोलत असतो. आपल्या जीवनामध्ये जे नाही त्याच्यावर फोकस करतो, जे पाहिजे त्याच्यावर आपण कधीच फोकस करत नाही. आणि त्यामुळे होतं काय? आपल्या कळत न कळत आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. आपल्या सर्व जर्नीमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि जिथल्या तिथं गोष्टी थांबतात. नकारात्मक ऊर्जा ती आपल्यापर्यंत येऊ देत नाही. कारण हे अफर्मेशन मध्ये एवढी ताकद असते. फक्त ही अफर्मेशन त्या आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचते. जे तुम्ही बोलाल तेच घडतं. बघा, आता जे जीवन तुम्ही जगताय ते तुम्ही कधी ना कधी तुमच्या मनामध्ये प्रत्यक्ष कधी ना कधी तुम्ही ते बोललेलं असतं आणि तेच मग मल्टिपल होऊन तुमच्याकडे येतं. तेव्हा अफर्मेशन देताना किंवा आपण बोलताना किंवा आपण विचार करताना किंवा ते व्हायब्रेशन निर्माण करताना खूप विचार करून ते व्हायब्रेशन निर्माण केले पाहिजे. तर हे अफर्मेशन आपल्या जीवनावर किंवा आपल्यावर कसा परिणाम करतात हे आपण मसुरू इमाटो यांच्या प्रयोगावरनं पाहिलं. त्यांनी केलेला पाण्यावरचा प्रयोग. त्यांनी पाण्यावर प्रयोग केला आणि पाण्याची क्रिस्टल कसे बदलले. प्रार्थना केल्यानंतर, त्या पाण्याला चांगलं बोलल्यानंतर ते पाणी कसं झालं आणि त्याच्याबद्दल वाईट बोलल्यानंतर ते पाणी कसं झालं हे त्यांनी दाखवलं. आणि आपल्याही शरीरात 70% पाणी आहे. त्यामुळे आपल्याही शरीरावर त्या निगेटिव्ह व्हायब्रेशनचा परिणाम होत असतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर त्यांनी भातावरही तो प्रयोग केला आणि त्याच्यातूनही सिद्ध केलं की अफर्मेशन आपल्या लाईफवर परिणाम करत असतो आणि म्हणून अफर्मेशन ही नेहमी पॉझिटिव्ह, सकारात्मक असावे. सकारात्मक अफर्मेशन जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होत असतात. कारण सबकॉन्शियस माइंडचं कनेक्शन डायरेक्ट ब्रह्मांडाशी असतं. त्याला चांगलं काय वाईट काय माहित नसतं. आपण जे मागतो, जे बोलतो, जो विचार करतो, जे व्हायब्रेशन तयार करतो त्यानुसार तो आपल्याला जीवन देत असतो. तेव्हा ही गोष्ट पण आपण जाणली. व्हिज्युअलायझेशन हा दुसरा एक मार्ग आपण बघितला. व्हिज्युअलायझेशन मध्ये आपल्याला जे पाहिजे ते व्हिज्युअलाइज आपण सतत करत राहिलो आपल्या मानसपटलावरती, तेच आपण व्हिज्युअलाइज करत राहिलो तर नक्की आपल्याला जे हवं ते मिळणार. फक्त आपली व्हिज्युअलायझेशनची ताकद आपण वाढवली तर त्या सबकॉन्शियस माइंडला ते कळतं की यांना हे पाहिजे आणि ते तो आपल्याला प्रदान करतो. त्यानंतर आपण मेडिटेशन पाहिलं. ध्यान 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 म्हणजे मेडिटेशन असा अर्थ होत नाही त्याचा की आपण जे काही करणार आहात ते अगदी प्रामाणिकपणाने आणि लक्ष देऊन, ते आपल्या आवडीचं असो नसो, आपल्या जीवनामध्ये जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते जर प्रामाणिकपणाने आणि लक्ष देऊन केलं तर आपल्याला चांगली फळं मिळतात हेही आपण पाहिलं. आणि या 3
टेक्निकनी आपण अवचेतन मनापर्यंत सहज पोहोचू शकतो. अवचेतन मनापर्यंत सहज पोहोचून आपल्याला जे हवं ते आपण मिळवू शकतो, हेही आपण पाहिलं. त्यानंतर पाहिलं आपण औरा. आपल्या भोवती ह्या निसर्गाने एक असं वलय दिलेलं आहे, जे आपलं प्रोटेक्शन वलय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. सजीव आणि निर्जीव दोन्ही घटकांना हे वलय दिलेलं आहे. हे वलय व्हायब्रेशननी तयार झालेलं असतं. ते दृश्य रूपामध्ये नसतं, पण आपण काल पाहिलं की ते आपण फील पण करू शकतो आणि आपण बघू पण शकतो. त्याचे प्रयोग पण आपण काल पाहिले. तर हा औरा आपल्याला 3-4 लेअर मध्ये मिळालेला आहे. कुठलीही ज्याचा औरा वीक असतो त्याच्या औरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी पटकन प्रवेश करते आणि त्या माणसाचे व्हायब्रेशन बदलत असतात. म्हणून आपला औरा नेहमी आपण क्लीन ठेवायचा, स्ट्रॉंग ठेवायचा आणि आपण निगेटिव्ह गोष्टीपासून सतत लांब राहायचं. त्यासाठी मिठाचा वापर करायचा, सिंधे मिठाचा वापर करायचा, म्युझिकचा वापर करायचा, आपला छंद जोपासायचा. हे अनेक पर्याय आपण काल पाहिलेले आहेत. आणि आज आपण 7 चक्राबद्दल पाहणार आहोत. तर 7 चक्र हे आपल्यामध्ये एक ऊर्जेचं स्थान घेऊन आलेले 60 ठिकाणी ही ऊर्जा निर्माण होते. तर हे 7 चक्र आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात. आता एखादा व्यक्ती वाईट आहे, एखादा व्यक्ती चांगला आहे, एखादा व्यक्ती असा वागतो, एखादा व्यक्ती तसा वागतो, असं जे आपण ठरवत असतो, ऍक्च्युअल जेव्हा आपण 7 चक्र बघू तेव्हा त्या व्यक्तीला आपण दोष देणार नाही. कारण तो व्यक्ती तसा वागतो, त्याचं कारण असं असतं की त्याचं ते चक्र इम्बॅलन्स असतं आणि म्हणून तो तसा वागत असतो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा ही चक्र कळी रूपामध्ये असतात. कळी रूपामध्ये ही चक्र असतात आणि जसजसे आपण मोठे होऊ तसतसे ते चक्र विकसित होतात. आता सगळेच चक्र विकसित होतात का? नाही होत. तसं असतं तर प्रत्येकाचं लाईफ सगळ्यांचं सारखं असतं. कुणी अंबानी झाला नसतं आणि कुणी भिकारी झाला नसतं. प्रत्येक जणाचं आयुष्य हे सारखं असतं. पण तसं होत नाही. चक्र हे कुणाचे चक्र जास्त चांगल्या रीतीने उमलतात, कुणाचे चक्र विकृत रूपाने उमलतात, तर कुणाचे चक्र कुठलंही एखादं चक्र 7 चक्रापैकी 7 म्हणण्यापेक्षा 5 चक्र हे वरचे 2 जे चक्र आहेत, ज्याला आपण थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र म्हणतो, हे अध्यात्माशी निगडीत आहे. हे चक्र कधी खूपच विकृत रूपामध्ये उमलतात. ती जी कमळ जी कळी असते ती विकृत रूपामध्ये उमलते आणि ते चक्र इम्बॅलन्स होतं. कधी एखादं चक्र पूर्ण उमलतं तर त्या व्यक्तीचा स्वभाव हा तसा असतो त्या चक्रानुसार, जो मी आता तुम्हाला सांगणारच आहे. किंवा एखाद्याची कळी उमलतच नाही, ते चक्र उमलतच नाही, तर त्याचं पूर्ण चक्र ते इम्बॅलन्स होऊन जातं. तर हे असे इफेक्ट ह्या 7 चक्रांचे आपल्यावरती होत असतात. दोष व्यक्तीचा नसतो, तर व्यक्तीच्या मध्ये असलेल्या त्या 7 चक्रांचा तो दोष असतो आणि ती 7 चक्र बॅलन्स करता येतात. ती 7 चक्र जर आपण नेहमी बॅलन्स ठेवली तर आपल्यामधल्या ह्या विकृती दूर होणार आहेत, नष्ट होणार आहेत. आता ती 7 चक्र कशी आहेत बघा. आता इथं अवघड आहे. कुणीच व्हिडिओ चालू केला नाही का? एखाद्याचा तरी व्हिडिओ चालू राहू द्या. हा, आता 7 चक्रांविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पहिलं चक्र बघा, 7 चक्र आहेत त्यामधलं पहिलं चक्र आपलं हे रूढ चक्र, ज्याला आपण मूलाधार चक्र म्हणतो. हे लाल रंगाचं चक्र आहे. याचा बीज मंत्र आहे लम. हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. याची देवता ही गणपती आहे. हे चक्र शरीरात भौतिक जीवनशक्तीचं स्थान आहे.
हाडांचे दुखणे, स्पाइन रिलेटेड दुखणे, सृजनशक्ती, शारीरिक शक्ती, जीवनाची स्थिरता, कुंडलिनी जागृती, हे सगळं या चक्रावर अवलंबून आहे. म्हणजे स्वतःची सुरक्षितता, मनाची ती भावना, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित नाही, ही जी भावना आहे ती भावना या चक्रावरती डिपेंड आहे. शरीराची जडता, म्हणजे बसल्या ठिकाणावरनं उठून न वाटणं, अगदी पाणी प्यायला सुद्धा उठायला नको वाटणं, हे सुद्धा याच चक्रावर अवलंबून आहे. किंवा उदासीनता, सतत उदास वाटणं, निराश वाटणं, हे सुद्धा याच चक्रावर अवलंबून आहे. म्हणजे हे चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला हाडाची दुखणी होतात, आपल्याला उदास वाटायला लागतं, आपण निराश होतो, त्याचबरोबर आपलं शरीर जड होतं, उठून कुठलं काम करायला आपल्याला नको वाटतं, किंवा आपण असुरक्षित आहोत ही भावना सतत मनामध्ये येत असते. आणि म्हणून या चक्राला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. बघा, राग येणं, आक्रमक होणं, लोभीपणा, असुरक्षितता, स्वतःच्या मताशी एकनिष्ठ नसणं, म्हणजे काहीतरी ठरवलंय आणि पण ते करतच नाहीत, म्हणजे ते ठरवायचं पण करायचं नाही, रोज संकल्प करायचा पण करायचं नाही, अशी भावना. एकनिष्ठपणा, रोजचे काम करायला नको वाटणं, चिंताग्रस्त असणं, लाजाळूपणा असणं, बेचैन असणं, लवकर व्यसन लागणं, अंगाला खाज सुटणं, भीती वाटणं सतत, वजन वाढणं किंवा कमी होणं, मूळव्याध होणं, किडनी स्टोन होणं, रक्ताशी संबंधित प्रॉब्लेम होणं, हे सगळं या मूलाधार चक्राच्या इम्बॅलन्समुळे असतं. हे बॅलन्स असेल तर हे काहीच होत नाही, आणि इम्बॅलन्स असेल मग मात्र हे सगळे आपल्याला आजार होत असतात. आता बघा, दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग आहे केशरी. पृथ्वी तत्वाचा रंग हा लाल होता, आता याचा रंग आहे केशरी. हा नाभीच्या 3 बोट, स्वाधिष्ठान चक्र हे नाभीच्या 3 बोट खाली आहे. आधी रूढ चक्र जे की माकड हाडाजवळ असतं, आणि हे स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या आपल्या 3 बोट खाली. याचा बीज मंत्र आहे वम. याचं तत्व आहे जलतत्व. श्वासासंबंधीचे आजार, आत्मविश्वास कमी असणं, सर्दी, खोकला, युरिनचे त्रास, कफ होणं, वारंवार युरिनला जावं असं वाटणं, हे सगळं ह्या स्वाधिष्ठान चक्रावर, म्हणजे जे काही जलतत्वाशी निगडीत गोष्टी आहेत, आपल्याला सर्दी, फडसं, खोकला, युरिनचा त्रास, हे सगळं काय आहे, स्वाधिष्ठान चक्रावर डिपेंड आहे. आता एखादा मुलगा 14-15 वर्षाचा झाला तरी बेड खराब करतो, तर हे सुद्धा त्याचं स्वाधिष्ठान चक्र जर बिघडलं असेल तर ते होऊ शकतं. किंवा स्त्रियांचे संततीविषयीचे प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम जे असतात ते स्वाधिष्ठान चक्रावर डिपेंड असतात. आता बघा, हे जर आपल्याला आजार असतील तर आपण समजून जायचं की आपलं स्वाधिष्ठान चक्र खराब झालेलं आहे, आणि त्या स्वाधिष्ठान चक्राला आपण डेव्हलप करायचं. म्हणजे प्रत्येक चक्र प्रत्येक अवयवाशी निगडीत आहे, आपल्या शरीराच्या ती ऊर्जा त्या अवयवाशी निगडीत आहे, आणि त्याचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो. म्हणून व्यक्तींना कधी दोष द्यायचा नाही, तर ते चक्र त्याचं इम्बॅलन्स आहे आणि त्याला आपण बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. आता तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. सगळ्यात महत्वाचं चक्र आहे हे. याचा बीज मंत्र आहे रम. याचा रंग आहे पिवळा. खूप महत्वाचं चक्र आहे हे मणिपूर चक्र. याचा बीज मंत्र आहे रम आणि याचा रंग आहे पिवळा. हे नाभीच्या 3 बोट वर आहे. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली आणि हे नाभीच्या 3 बोट वर आहे. सगळी भौतिक सुख, गाडी, बंगला इत्यादी सगळ्या गोष्टी याच्याशी निगडीत आहेत. एखादं कठीण काम आहे किंवा परीक्षेला जायचं तर पोटात गोळा येतो, भीती वाटायला लागते, तर हे सुद्धा या मणिपूर चक्राशी रिलेटेड आहे.
भौतिक जीवनाशी संबंधित असणारं महत्वाचं चक्र, भौतिक इच्छा पूर्ण करणारं हे चक्र. आपल्याला पाहिजेच काय असतंय? पैसा, गाडी, बंगला, ही जी सुख पाहिजे असतात ती सगळी मणिपूर चक्रावर अवलंबून आहेत. ज्याचं मणिपूर चक्र पूर्णतः डेव्हलप झालेलं आहे त्याला हे सगळं मिळतं, आणि ज्याचं ते झालेलं नाहीये त्याला ते कमी प्रमाणात, जेवढं डेव्हलप झालंय तेवढं मिळतं. नसेल तर मग खूपच जर समजा ते वेडवाकडं डेव्हलप झालंय तर तो माणूस विकृत होत असतो. भीती वाटली एखाद्या गोष्टीची आपलं होईल की नाही, तर समजायचं की हे चक्र इम्बॅलन्स आहे. मणिपूर चक्र हे पोट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करतं. पूर्ण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पचन, जी आपली पचनक्रिया आहे ती सगळी या आपल्या मणिपूर चक्रावर अवलंबून आहे. हा, याला सूर्यचक्रही म्हणतात आणि याचं तत्व आहे अग्नी तत्व. म्हणून गरमीचे जे आजार होतात आपल्याला ते सगळे हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे होतात. स्किन डिसेस, उलट्या, दस्त, डायरिया, अपचन, इंडायजेशन, डायबिटीज, असिडिटी, गॅस, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, वजन कमी किंवा जास्त होणं, खाण्यापिण्याबाबतीतची अरुची असणं, हे सगळं सगळं या चक्रावर अवलंबून आहे. आता याच्या पुढचं चक्र आहे हार्ट चक्र, ज्याला आपण हृदय चक्रही म्हणतो. हृदय चक्र, अनाहत चक्रही याला म्हटलं जातं. याचा रंग आहे हिरवा, बीज मंत्र आहे यम. हे करुणेचं चक्र आहे. हे आपल्या छातीच्या मधोमध असतं. निश्चल प्रेमाचं हे प्रतीक आहे. आपलेपणा, बंधुभाव, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना, प्रेमाचे प्रतीक, हे सगळं सगळं या चक्रावर अवलंबून आहे. कारण जोपर्यंत हे चक्र जागृत होऊन विकसित होणार नाही तोपर्यंत व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होऊच शकणार नाही. हृदय आपलं स्वच्छ असणं गरजेचं आहे. ईर्ष्या, द्वेष असं नको. ज्या प्रेमात अपेक्षा नाही असं प्रेम, आणि एखाद्या व्यक्तीकडे आपण अपेक्षा ठेवणं की एक्सेप्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या हृदय चक्रावरती अवलंबून आहे. लंग्स, लिव्हर याच्याशी निगडीत हे आपलं हार्ट चक्र किंवा हृदय चक्र संबंधित आहे. व्यक्तीच्या जीवनाचा मूळ आधार प्रेम आहे. धिक्काराचा किंवा चिंतेचा कोणत्याही सेवेतून अथवा साधनेतून व्यक्तीचा भाव हा प्रकट होणं. आपण खूप साधना केली तरी आपल्याला काही फळ भेटत नाही. ते फळ भेटायचं असेल तर आपलं हृदय चक्र हे कसं पाहिजे? ओपन पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे. ऍक्टिव्ह असेल तर ते फळ आपल्याला भेटत असतं. प्रेम आपल्याला भेटत असतं. कुठलेही चांगले भाव, इतरांनी आपल्याविषयी चांगले भाव ठेवणं, हे सुद्धा याच्यावरच डिपेंड असतं. याच्यात दोष कुणाचाही नसतो. सगळे चक्र इम्बॅलन्स असणं किंवा बॅलन्स असणं याच्यातूनच हे घडत असतं. सतत ह्याचं तत्व आहे वायू तत्व, आणि याच्यापासून होणारे आजार म्हणजे हृदयाचा आजार. हृदयाचा आजार, भीती, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करावी वाटणं, हे सगळं सगळं या चक्रावर अवलंबून. मनीषा मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय का? बोलायचं असेल तर थंब दाखवा. आता पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे कुठलं? थ्रोट चक्र, जे आपल्या गळ्यामध्ये आहे. ते एक आपल्या अभिव्यक्तीचं प्रभावी असं माध्यम आहे. म्हणजे आपल्याला अभिव्यक्ती म्हणजे आपलं जे काही बोलणं आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. ते योग्य शब्दात योग्य रीतीने आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे. अभिव्यक्तीचे आपले मनोभाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण विभाग आहे. सत्य आणि चांगली भावना ठेवल्यास हे चक्र आपोआप डेव्हलप होतं. याचा रंग आकाशी निळा आहे. याचं तत्व हे आकाश तत्व आहे. ही 5 चक्र ह्या 5 तत्वाशी निगडीत आहेत. मूलाधार चक्र पृथ्वी,
त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र जलतत्व, मणिपूर चक्र अग्नितत्व, हृदय चक्र वायू तत्व आणि आता शेवटचं थ्रोट चक्र हे आकाश तत्व. ह्या 5 तत्वाशी हे 5 आपले ऊर्जा स्थान निगडीत आहेत. आणि वरचे 2 जे चक्र आहेत त्यांना कुठलंच तत्व नाही, अध्यात्माशी जोडलेले ते चक्र आहेत. याचा बीज मंत्र आहे हम. हम हा बीज मंत्र आहे. हे चक्र गळा आणि लंग्सला नियंत्रित करते. याचे कार्य अभिव्यक्ती, बोलणे किंवा बोलण्याची जी शक्ती असते त्याच्यासाठी हे वापरतात. किंवा थायरॉइडच्या ग्रंथी, कुणाला थायरॉइड आहे किंवा म्हणजे झालाय कुणाला थायरॉइड, तर त्याचं थ्रोट चक्र खराब आहे किंवा इम्बॅलेन्स आहे हे आपण समजून घ्यायचं. आकाश तत्व असंतुलित होण्याने त्रिदोष निर्माण होतात. त्रिदोष म्हणजे कोणते? वात, पित्त आणि कफ. हे 3 दोष आपल्यामध्ये निर्माण होतात जर आपलं थ्रोट चक्र इम्बॅलेन्स असेल तर. आता आज्ञा चक्र आणि क्राऊन चक्र हे ब्रह्मांडीय ऊर्जेचे केंद्रस्थान आहे. आता वरचं जे आपलं आज्ञा चक्र आहे जे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं हे आज्ञा चक्र, आणि क्राऊन चक्र आपल्या टाळूवरती, हे दोन्ही हे ब्रह्मांडीय ऊर्जांचे, जी ब्रह्मांडीय ऊर्जा आपण ग्रहण करतो त्याचे केंद्रस्थान आहे. इथं थर्ड आय चक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेला, ज्याला आपण आज्ञा चक्रही म्हणतो, त्याचा रंग आहे डार्क ब्ल्यू, डार्क निळा, आणि त्याचा मंत्र आहे ओम. ओम पण कोणी म्हणतं आणि ऊम पण कोणी म्हणतं. हे व्यक्तीच्या ऑटोनर्वस सिस्टीमला नियंत्रित करते. जेव्हा व्यक्ती झोपलेला असतो तेव्हा थर्ड आय चक्र त्याला नियंत्रित करत असतं. व्यक्ती झोपला ना की थर्ड आय चक्र त्याला नियंत्रित करतं. म्हणजे आपल्याला जी स्वप्न पडतात, आपल्याला जे काय काय त्यावेळेला आठवतं ते सगळं तिथं साठलेलं असतं आणि ते आपल्याकडं यायला चालू. कार्यक्षेत्र, इच्छा, अंतरप्रेरणा हे सगळं चांगलं काम बघा. आपल्याला जी सूझबूझ असते ना की हे काम केलं तर हे चांगलं काम आहे, हे काम वाईट आहे, हे आता हे बोलावं आपण ह्या व्यक्तीशी किंवा आपण ह्या व्यक्तीशी हे बोलू नये, हे चुकीचं आहे, अशी जी सूझबूझ मनाची आपल्या विचारांची असते, जे आपल्याला कळतं की ह्या वेळेला आपल्याला हे बोललं पाहिजे, हे बोललं नाही पाहिजे, आपल्याला असं वागलं पाहिजे, हे सगळंच्या सगळं ह्या थर्ड आय चक्रावर अवलंबून असतं. ज्याचं थर्ड आय चक्र इम्बॅलेन्स आहे तो व्यक्ती वेड्यामध्ये गणला जातो, कारण त्याला ही सूझबूझ नसते. तो काही बरळतो, काही म्हणतो, त्याच्या मनात येईल ती बडबड करत असतो तो सतत. त्याला जसं वाटेल तसं तो वागत असतो. आपण सूझबूझने वागतो ना, आता आपलं असं वागलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, हे जे आपल्याला कळतं ते आपल्या थर्ड आय मुळे आपल्याला कळत असतं. हे थर्ड आय चक्र जर इम्बॅलेन्स असेल तर हे संतुलन आपल्या मनावरचं पूर्ण गेलेलं असतं. व्यक्तीच्या कर्माचा लेखाजोखा हे चक्र ठेवत असतं. आपण आपले जे कर्म आहेत त्याचा लेखाजोखा इथंच असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याला फळ मिळत असतं. जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतं ते कर्मा, जे म्हणतो आपण सारखं सारखं आपला कर्मा बॅलन्स असला पाहिजे, कर्मा बॅलन्स असला पाहिजे, तर त्या कर्माचा लेखाजोखा हे सगळं थर्ड आय चक्र ठेवत असतं. याचं निवासस्थान म्हणजे आत्मा आहे. आणि व्यक्तीच्या दिव्य शक्तीचे हे केंद्रबिंदू सुद्धा आहे. तुम्ही जर ह्या थर्ड आयला ऍक्टिव्ह केलं तर तुम्हाला सगळं अगोदरच कळायला लागेल तुमच्या जीवनात काय घडणार आहे. इतकं म्हणजे ते पॉवरफुल आहे. आणि सेकंड लेवलला जे आपण टेलिपॅथी शिकणार आहोत, ती टेलिपॅथी सुद्धा हे चक्र पूर्ण पॉवरफुल झाल्यानंतरच आपली विकसित होत असते. म्हणजे आज्ञा चक्रावर आपण रोज काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन फार काही नाहीये, त्याला कॉन्सन्ट्रेशनने आज्ञा चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं, आपोआप ते डेव्हलप होतं. नसेल तर त्राटक, एखादा दिवा पेटवून त्या दिव्याकडे एकटक आपण जर रोज बघितलं तर त्याच्यानेही आपलं आज्ञाचक्र जागृत होतं. तर आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर आपल्या जीवनात खूप फायदे व्हायला चालू होतात. इंटेन्शन शक्तीचा विकास होतो, याला शिवनेत्र सुद्धा म्हणतात. जसं आपल्या मणिपूर चक्राला सूर्यचक्रही म्हणतात, तसं याला शिवनेत्र सुद्धा म्हणतात.
कोणत्याही प्रकारची साधनेने व्यक्ती या चक्राला ऍक्टिव्हेट करू शकतो. हे चक्र जागृत झाल्यावर व्यक्ती नेहमी पॉझिटिव्ह राहतो, सकारात्मक राहतो. नाहीतर क्रोधात राहतो आणि चिडचिड करतो. हे जर चक्र ऍक्टिव्ह नसेल तर सतत त्याला राग येतो आणि तो सतत चिडचिड करत असतो. आता शेवटचं चक्र आहे सहस्रार चक्र, म्हणजेच काय, आपलं क्रौण चक्र. ब्रह्मांडीय ऊर्जेचं प्रवेशद्वार आहे हे. फार महत्वाचं ठिकाण आहे. प्रवेशद्वार डोक्यावर आहे हे चक्र. हे चक्र उच्चतम आध्यात्मिक साधनेचा स्थळ आणि उच्चतम स्थिती ज्ञानाला प्राप्त करून समाधीची अवस्था, निर्विकारपणा, कोणतीच भावना नाही. बघा, हे जर चक्र डेव्हलप झालं तर आपल्या मनामध्ये कोणतीच भावना राहत नाही. निर्विकार होतो आपण. आपल्याला राग राहत नाही, लोभ राहत नाही. आपल्याला म्हणजे काही पाहिजे, काही खुशी, काही आनंद किंवा काही राग, असं काही काही राहत नाही. आपण अगदी निरासक्त होऊन जातो, निर्विकार होऊन जातो, निरासक्त होऊन जातो. याचा रंग आहे जांभळा. याचा रंग कोणता आहे? जांभळा रंग. हे माथ्याच्या वर आहे. याचं कार्यक्षेत्र आहे आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक विकास, हे याचं कार्यक्षेत्र आहे. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा माणूस देवाघरी जात असतो तेव्हा हे आज्ञाचक्र ओपन होतं आणि माणसाला बघा झटके येतात. जर कोणी पाहिलं असेल तर शेवटच्या क्षणी माणूस जेव्हा जात असतो तेव्हा झटके येतात आणि ती वेळ अशी असते की आज्ञाचक्र त्याचं ओपन होत असतं आणि तिथून त्याचा प्राण हा जात असतो. ब्रह्ममुहूर्तावर जर आपण मेडिटेशन केलं आणि एका मोकळ्या जागेमध्ये जाऊन आपण जर मेडिटेशनला 15 ते 20 मिनिटं बसलो तर त्यावेळेला आपली ही ब्रह्मांडीय ऊर्जा खाली येत असते, खाली आलेली असते. ती आपल्या क्रौन चक्रातून आपल्या शरीरात म्हणजे जास्त चांगला इफेक्ट आणि पटकन इफेक्ट हा होत. ज्याला शक्य आहे त्याने ब्रह्ममुहूर्तावर ओपन जागी बसून, आकाशाखाली म्हणा ना, आता थोडक्यात घरात न बसता आकाशाखाली ज्यांना शक्य आहे त्यांनी बसून जर याची साधना केली तर त्याला पूर्णतः त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा लाभ होतो आणि त्याला जे हवं ते त्याच्या जीवनामध्ये मिळत असतं. आपण आता ही 7 चक्राची माहिती पाहिली. तर ही माहिती लक्षात आली का पाठक सर? हो, आली. हा, मीनाक्षी मॅडम त्याचं रेंज चाललाय, त्या बाहेर दुसऱ्या गावी आहेत. तर मला असं वाटतं की आता 7 चक्रापर्यंत बरंच काही तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे. आणि जर लक्षात आलेलं नसेल तर त्यांनी व्हिडिओ टाकणारच आहे मी, व्हिडिओ बघा. तर आपण थांबूया का आता? चालेल चालेल. मला तुम्ही ऐकून आणि एक मिनिट.